नमस्कार मंडळी. तर आज ही एवढी मोठी बॅग घेऊन मी कुठे गावाला वगैरे नाही निघालो आहोत, तर आम्ही निघालो आहोत सलॉनमध्ये. तर तुम्ही म्हणाल सलॉनमध्ये एवढी मोठी बॅग घेऊन का? तर आम्ही केसांसाठी असणाऱ्या सलॉनमध्ये नाही, तर आम्ही जातो आहोत लॉन्ड्री सलॉनमध्ये. इकडे जर्मनीमध्ये लॉन्ड्री सलॉन नावाचा पण प्रकार असतो. तर झालं काय, आज सकाळी माझं वॉशिंग मशीन अचानक बंद पडलं आणि त्याच्यामध्ये असलेले कपडे हे अर्धवट ओले तसेच राहिले. आता तुम्ही म्हणाल की जर वॉशिंग मशीनमधले कपडे नाही धुवून निघाले तर तू घरात का नाही धुतेस त्यांना? इकडे कसं असतं, इकडे तुम्ही घरामध्ये म्हणजे आता खूप ठिकाणी झालं आहे तसं, पण आम्ही जिथे राहतो तिथे घरामध्ये आंघोळीसाठी सुद्धा बादली नाही आहे, बाथटब असतो इकडे. तर कपडे धुण्यासाठी बादल्या किंवा असा प्रकार इकडे नसतो. आणि त्यातल्या त्यात हे ओले कपडे जेव्हा आमच्या बागेत मी पिळत होते तेव्हा आमचे शेजारीसुद्धा आमच्याकडे असं बघत होते की हे काय करताय, आमच्या परिसराचं सगळं अस्थेटिक्स तुम्ही खराब करताय, असं ते आमच्याकडे बघत होते. तर कसं तरी घाबरत ते सगळे पिळलेले आणि या बॅगमध्ये भरलेले आहेत. तर चला तुम्हाला घेऊन जाते लॉन्ड्री सलॉनमध्ये. आणि अजून एक गोष्ट, आम्ही पण पहिल्यांदाच जातो आहे सलॉनमध्ये त्या. तर आता इथले जे सलॉन आहेत ते साधारण बाकीच्या दुकानांपेक्षा रात्री 10-11पर्यंत चालू असतात. म्हणजे जे बाकीचे स्टोर्स आहेत जे 8ला बंद होतात, पण ते लॉन्ड्री सलॉन 10-11 अशा वेळेपर्यंत असतात. तुम्हाला ही गोष्ट वाटत असेल की आम्ही ट्रॅव्हल बॅग घेऊन चाललो, तर आमचे कपडे ओले आहेत आणि ते इतके जड झाले आहेत त्यामुळे ते छोट्या बॅगमधून किंवा बॅकपॅकमधून घेऊन येणं शक्यच नव्हतं. सो आम्ही शक्कल लढवली आणि विचार केला की ट्रॅव्हल बॅग घेऊन त्याच्यात कपडे टाकू आणि तीच वॉशला टाकू. येस, त्यामुळे आम्ही ही बॅग घेऊन तर चला.